कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आता भारतात दाखल झाल्याची माहिती मिळते। आज कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतर इथे आंदोलन आयोजित करण्यात आलंय। तर या आंदोलनाला अजूनही पोलिसांकडून मात्र परवानगी मिळालेली नाही। त्यातच आलेल्या अपडेटनुसार आता अभिजित दिपके यांनी पोस्ट करत ते भारतात दाखल झाल्याची माहिती दिली आहे। आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्या सोबत आहेत। भरत, आता अभिजित दिपके दिल्लीत दाखल झालेत, भारतात दाखल झालेत, काय परिस्थिती आहे नेमकी? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने अभिजित दिपके यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि ते आता दिल्लीमध्ये दाखल झाल्याची त्यांनी माहिती दिली आहे। त्यानंतर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दिल्ली पोलीस असतील, त्याबरोबरच इतर सुरक्षा व्यवस्था जी आहे, एअरपोर्ट पोलीस असेल, या सगळ्यांकडून मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि दुसरीकडे ते थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र या ठिकाणाहून त्यांना पार्लमेंट रोड पोलीस स्टेशन जे आहे या ठिकाणी ते जाणार आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते आंदोलनासाठी परवानगी घेणार आहेत। जंतर मंतरवर आंदोलनाची परवानगी त्यांना तातडीने मिळणार का, हा मात्र महत्त्वाचा प्रश्न आहे। तर दुसरीकडे पोलिसांकडूनही अभिजित दिपकेला डिटेन केली जाण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे नेमकं काय घडतं या सगळ्या परिस्थितीकडे आपल्याला नेमकं काय या सगळ्याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच बरं, मला सांगा की आता जंतर मंतर इथे काय परिस्थिती आहे? तिथे खरं तर आंदोलन होणार आहे, तिथली काय परिस्थिती आहे? आपण जर पाहिलं तर जंतर मंतर या ठिकाणी युवक हे जमायला सुरुवात झालेली आहे। मात्र त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। जे इतर आंदोलनाच्या वेळी परिस्थिती असते त्यापेक्षा यावेळेस मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आला। MISF असेल किंवा दिल्ली पोलीस असेल यांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो जंतर मंतरवरही असल्याचं आपल्याला दिपके या अगोदरच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा लावण्यात आल्याने हे आंदोलन सुरक्षा व्यवस्थेतून आपल्याला पाहायला मिळतोय। कशा पद्धतीने पोलीस या आंदोलनाला परवानगी देत आहेत का, युवकांचा प्रतिसाद आणि त्यानंतर नेमक्या आगामी काळामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच भरत, मला सांगा की खरं तर पोलिसांना खूप आधी परवानगीची अपेक्षा असते। परवानगी मागायची असेल तर आधी अर्ज लिहावा लागतो। मात्र पोलिसांना, अधिकाऱ्यांना सुद्धा या आंदोलनाबद्दल सोशल मीडियावरून कळलं होतं। तर नेमकी आता पोलिसांची यावर काय प्रतिक्रिया, परवानगी देण्याची कितपत शक्यता आहे? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर पोलिसांकडून अधिकृत अशी प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात दिली जात नाहीये। मात्र जी ऑफ रेकॉर्ड पोलिसांकडून माहिती दिली जाते ती साधारणतः दिल्लीमध्ये आंदोलन करायचं असेल, जंतर मंतर असेल, पार्लमेंट रोड असेल, इंडिया गेट असेल, या कुठल्याही परिसरामध्ये आंदोलन करायचं असेल तर किमान 8 दिवस आधी परवानगी घेण्याची आवश्यकता असते। त्यानुसार परवानगीसाठी अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर संबंधित पोलीस इतर सुरक्षा व्यवस्थेचा, कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेऊन या सगळ्या संदर्भात जो काय आहे तो निर्णय घेत असतो आणि त्यानंतरच जो काय आहे तो अंतिम निर्णय घेतला जातो। मात्र या आंदोलनाच्या वेळी जी परिस्थिती आहे ती वेगळी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू होतं, या आंदोलनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हे आंदोलन सुरू होत असताना पोलिसांकडे अद्यापही जो अर्ज आहे तो दाखल झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर दुसरीकडे अभिजित दिपके दिल्लीमध्ये दाखल झाल्याने एकंदरीत या सगळ्या आंदोलनाला परवानगी दिली जाणार का, कारण की तातडीने परवानगी ही दिली जाण्याची शक्यता खूपच कमी असते। त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय।